सांगलीतील मयत कंत्राटदाराच्या कुटुंबियाला सरकारने मदत करावी, केडीएमसी ठेकेदार संघटनेची मागणी। सांगलीतील एका कंत्राटदाराने कामाचे बिल मिळत नाही म्हणून आत्महत्या केली। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कंत्राटदारांनी आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदार हर्षल पाटील याला श्रद्धांजली वाहिली। सरकारने हर्षलच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे, त्याची थकलेली बिलं वेळेत मिळाली पाहिजेत। कल्याण डोंबिवलीते असे अनेक ठेकेदार आहेत, त्यांचे बिल मिळत नाही। सरकारने याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी कल्याण डोंबिवली महापालिका ठेकेदार संघटनेनं केली आहे। महाराष्ट्रात एक फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे। हर्षल पाटील या ठेकेदाराने जल जीवन मिशन जे काम केले होते त्या कामाचे योग्य मोबदला म्हणजे कामाचा पेमेंट त्याला वेळेवर मिळाला नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। एक फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ही परिस्थिती नुसती तिकडेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेकेदारांची झालेली आहे। आज वर्ष काम करून कुठल्याही ठेकेदाराला कामाचे पैसे वेळेवर मिळत नाहीये म्हणून आणि ह्याच्या पहिले 3-4 महिन्यापूर्वी या सलग 3-4 लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केलेले आहे आणि आता ही परिस्थिती अनेक ठेकेदारावरती येणार आहे। म्हणून माझी सरकारला अशी विनंती आहे की तुम्ही या बाबतीत थोडे संवेदनशील राहून ठेकेदाराचे जे पेमेंट अडकलेले आहेत, तुम्ही विकासाच्या कामावर निवडून आलेले आहेत, मग ते विकासाची कामं करण्याचे ठेकेदार आहे तेच जर मारायला लागली तर मग त्या विकासाचा फायदा काय। म्हणून तुम्ही थोडं संवेदनशील राहून याचं गांभीर्य ओळखून तुम्ही लवकर ठेकेदाराची पेमेंट करावी हेच माझ्या सरकारला सांगणं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कल्याण।